नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सिद्धेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथं आहे आणि आमचे मित्र आशिष शिंदे नमस्ते. तसेच त्यांचे वडील नमस्ते. नाव सांगा म्हणजे अरुण शिंदे. अरुण शिंदे. तर हे दोघं जण ह्या प्लॉटमध्ये आहेत. तर ह्यांनी काय केलं, एक 60 दिवसाचा 60 प्लॉट दिवसानंतर. असताना म्हणजे अंदाजे 60 दिवसापूर्वी माझी आणि त्यांची भेट झाली ऑफिसमध्ये आमच्या, आणि त्यांनी ठरवलं की बाबा ऑर्गॅनिक इथून पुढून चालू करायचं. तर त्या पद्धतीनं त्यांनी चालू केलं आहे. त्यांनी काय केलं, बाहेरीच्या अल्ट्रासी कसं वापरलं आणि त्याचा काय इफेक्ट वाटतोय वरती, ते तुम्हाला त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार, माझे नाव आशिष अरुण शिंदे. सरांची आणि माझी साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी भेट झाली आणि त्यानंतर मी बायोरिच अल्ट्रासी याचा वापर चालू केला. मला यामध्ये चांगला फरक दिसतोय. पानांचा लिप लॅमिना चांगला वाढलेला आहे, पानांची जाडी वाढलेली आहे, त्यामुळे ह्याच्यावर कीटकांचा अटॅक इतका होत नाही आहे. आणि घडांवर येणारा लष्टर, त्याचं वजनातसुद्धा यावेळी मला चांगला फरक दिसतोय. आणि आता गोडीसुद्धा चांगली वाढत आहे. अजून 5-8-10 दिवस बाकी आहेत. अजून वजन चांगलं घडाचं वाढेल आणि यावर्षी चांगलं टनेज मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही केलं काय तेवढं सांगा. काय बायोरिच वापरलं. बायोरिच साधारण आठवड्यातून एकदा सोडलं आणि अल्ट्रासी बायोरिच सोबत 15 दिवसातून एकदा वापरलं. तसंच बायोकल्चरसुद्धा वापरलं. बायोकल्चरमुळं मला मिलीबग, लाल कोळी याचा अटॅक मिलीबग तर अजिबातच जाणवला नाही. नाही, गेल्या वर्षी मिलीबग होता या बागेत. गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात होता. यंदा अगदी म्हणजे नाहीच आहे मिलीबग यात. तर ह्यानं काय होतं, मिलीबग किंवा लाल कोळी, कळगा, मावा येतच नाही अशी व्यवस्था आहे. हा, लक्षात आहे. तुम्हाला त्रास होत नाही काय? तुम्हाला काय फरक जाणवला? तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हाच चिरंजीवनं सांगितलेला फरक हाच फरक जाणवतो. हा. औषधांच्या खतांच्या खर्चात फारच बचत झालेली आहे. आता तुम्ही जे बोलला होता, म्हणजे काय, म्हणजे दुकानदार तुम्हाला नाही काय नाही, म्हणला? औषधाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दुकानदार स्वतः म्हणले की तुम्ही दुसरीकडे कुठं खतं टाकले का? हा, की आमच्याकडून तुमची औषधाची खरेदी कमी व्हायला झाली. पाहिजे तितकी झालेली नाही हा, हा. आणि कमी झाल्या. मग तुम्ही ह्याच्या अगोदर औषध जेवढी घेत होतं त्यावेळी ह्यावेळेला घेतली. तुम्ही इतकी घेतलेली नाही. तर तुम्ही कुठं खतं टाकले का तुम्ही, अशी परिस्थिती निर्माण झाली. हा, म्हणजे मित्रांनो आता लक्षात येईल तुमच्या की ह्याच्यामध्ये तुमचा खर्च 10% येतो. ते द्राक्षवाले आहेत, त्यांचा केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, त्याचा खर्च डायरेक्ट 10% येतो. पण लोकांना पटत नाही. लक्षात आहे का? आता यांनी मधूनच चालू केलंय तरी पण ठीक आहे. म्हणजे पुढल्या वर्षी कसं हे कंटिन्यू स्टार्ट पासून करू शकतात. आणि ह्याच्यात लक्षात येईल की हे जे ब्रिक्स आहे ते 24-22 तर गॅरंटेड जातं तोडायच्या वेळी. त्यामुळे 1-4 दिवस लेट होऊ दे, पण वजन तुमचं भरपूर वाढतं. ब्रिक्स जेवढं वाढेल तेवढं वजन वाढेल. तर एकंदर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खर्चामध्ये खूप थोडक्यात. बचत झाली. यंदा दर पण चांगले आहेत. पण दर जरी चांगले असले तरी दरवर्षीच्या मानानं आमचा जो खर्च होत होता, उत्पादन खर्चामध्ये भरपूर आमची बचत झालेली आहे. त्यामुळं एकूणच आमचं उत्पन्नात यंदा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, इथंच आपण थांबूया. नमस्कार शेतकरी मित्र.